नमस्कार रसिक हो. आपण ग्रामीण कथाकार शंकर पाटील लिखित कथा ऐकत आहोत. आजच्या कथेचं शीर्षक आहे ग्रामीण मराठीवरील इंग्रजीचा परिणाम. कथा ऐकूया. खेडोपाडी बोलल्या जाणाऱ्या ग्रामीण बोलीवर इंग्रजी भाषेचा किती परिणाम झाला आहे हा एक आता प्रबंधाचा विषय होऊ शकेल. कदाचित या घटकेला कोणी पंडित या विषयावर एखाद्या विद्यापीठात संशोधनही करत असेल आणि कुणी सांगावं हे मी लिहित असतानाच एखाद्याला डॉक्टरेट ही बहुमानाची पदवी मिळालीही असेल. असो, या पदवीशी आपल्याला काही कर्तव्य नाही. हा एक प्रबंधाचा विषय होऊ शकेल एवढंच अभ्यासकांना इथं सुचवलं. पण एक खरं, यातला अभ्यासाचा भाग जरी आपण वगळला आणि त्यात खोलवर न शिरता नुसती तोंड ओळख जरी करून घेतली तरी आजच्या ग्रामीण बोलीचं एक मनोज्ञ दर्शन घडायला हरकत नाही. लॅटर्न या शब्दापासून लाटणं, पॅटलून पासून पाटलून हे व इतर काही शब्द आता फार जुने झाले. त्यापैकी काही शब्द तर झिजून झिजून आता चलनात राहिलेले नाहीत. राणीच्या बुचड्याचा रुपया गेला तसं हेही गेलं. आता लाटणंही कुणी म्हणत नाही आणि पाटलून हाही शब्द फारसा वापरात राहिला नाही. पण काही शब्द मात्र इतके आपले झाले की ते इंग्रजीतून आले आहेत याची जाणही फारशी कुणाला नाही. सायकल, मोटार, शर्ट, कोट हे व इतर काही शब्द आता अगदी मराठी वाटतात. भाषेच्या व्यवहारात त्यांचे गोत्र कुणी पाहत बसत नाही. असे जे शब्द रुळले आहेत त्यांची तशी नवलाई वाटण्याचं कारणही नाही. परंतु गेल्या काही वर्षात जे नवे पाहुणे आले आणि इथंच बिराड करून राहिले त्यांचा परिचय करून घेणं गमतीचं वाटेल. त्यापैकी काहींचा परिचय आपल्या अलीकडच्या ग्रामीण वाङ्मयानं करून दिला आहेच. मिस्टिक, डेंजर माणूस, जंक्शन माणूस इत्यादी शब्दप्रयोग वाचनात आले आहेत. परंतु याशिवायही आणखी कितीतरी शब्द व वाक्प्रचार इंग्रजीतून ग्रामीण बोलीत आले आहेत आणि त्यांची ओळख करून घेणं तुम्हाला खचित आवडेल. गेल्या 10-15 वर्षात ऑइल इंजिनं पुष्कळ झाली आहेत. विहिरीवरच्या मोटा गेल्या आणि इंजिनं आली. लगेच ग्रामीण बोलीनं त्यातल्या काही प्रतिमा उचलल्या. एखाद्या गोष्टीला अमुक एखाद्यानं चालना द्यावी अशी अपेक्षा असली म्हणजे खेडूत म्हणतो, अण्णा तुम्ही हँडल मारलं म्हणजे बरं होईल बघा. हँडल मारणं, पट्टा चढवणं, तेल घालणं इत्यादी शब्दप्रयोग इंजिनवरून आले आहेत. अशाच एका बागायतदाराकडं मी एकदा गेलो आणि त्याच्या गड्याकडे चौकशी केली. काय मालक आहेत का? तो गडी म्हणाला, आहेत पण लई पिस्टान तापलंय. पिस्टान तापलंय म्हणजे मालक तापलाय असं त्याला सांगायचं होतं. पिस्टांची ही अशी नवी भर पडली आहे. मध्यंतरी आम्ही काही साहित्यिक अशाच एका बागायतदाराच्या मळ्यावर हुरड्याला गेलो होतो. तिथं रानात बसलो असताना एक गडी आला आणि त्या बागायतदाराला म्हणाला, मालक 2 दिवस राम्याचा पत्त्या नाही. का, काय भानगड आहे? यावर तो बोलला, त्याचं काय पर्क्युलेशन आहे कळत नाही. आम्ही सगळे साहित्यिक थक्क होऊन त्याच्याकडं पाहत राहिलो. पर्क्युलेशन हा शब्द त्याच्या तोंडून कसा आला याचंच आम्हाला नवल वाटत होतं. पण त्यात नवल वाटण्यासारखं काही नाही. कॅनॉलच्या पाण्यावर ज्या जमिनी आता पिकू लागल्या आहेत तिथल्या माणसाच्या तोंडी असे शब्द सहजी बसू शकतात व निघू शकतात. रेल्वे लाईन स्टेशनच्या जवळ असलेल्या एका गावात मी असाच एक गमतीदार शब्द ऐकला. मी ज्यांच्याकडे उतरलो होतो ते कोणाची तरी चौकशी करत होते. त्यांनी विचारलं, आजकाल फार तो त्या घरात दिसतो, काय चाललंय? यावर उत्तरादाखल बोलताना तो म्हणाला, होय सारखा तिथं जातोय खरा, त्याचं काय शंटिंग चाललंय कळत नाही. कळत नाही असं तो म्हणाला खरा, पण त्यानं वापरलेल्या शंटिंग या शब्दानं बरंच काही कळून चुकलं. रेल्वेनं दिलेला हा नवा शब्द मोठा बोलका वाटला. असे काही इंग्रजीतून ग्रामीण मराठीत आलेले शब्द भिन्न अर्थानंही वापरले जातात. कोणता अर्थ त्यांना प्राप्त होईल काही सांगता येत नसतं. 1-2 वर्षापूर्वी मी गावी गेलो होतो. असेच एकाच्या सोप्यावर बोलत बसलो होतो. अंगणात पोरं खेळत होती.
एका पोरानं दुसऱ्या पोराला मारायला सुरुवात केली. काही केलं ते पोर ऐकेना. मी त्याच्या बापाला म्हटलं, काय हे, काय चाललंय हे पोरांचं? तो म्हणाला, काही केलं तरी ऐकत नाहीत, काय करायचं? ऐकत कशी नाहीत? आता काय सांगायचं? असं म्हणून तो म्हणाला, अहो पोरच लय टायफॉइड आहेत. मी म्हटलं, काय आहेत? अहो टायफॉइड. काय ऐकायची बात नाही बघा. आता टायफॉइडचा हा अर्थ मला खरोखर नवलाईचा वाटला. माझ्या लेखी टायफॉइड हे फक्त एका रोगाचं नाव होतं, हा अर्थ नव्हता. अशीच आणखी एक गोष्ट. परवा आमचे एक गावाकडचे नातेवाईक आले होते. बोलता बोलता मी विचारलं, आमचे गायकवाड गुरुजी तुमच्या परिचयाचे आहेत का? यावर ते म्हणाले, कोण, गायकवाड गुरुजी? मी म्हटलं, होय. त्यांची ओळख झाली आहे काय? ओळख? असे विचारून ते म्हणाले, अहो ओळखीचं काय विचारता, 4-8 दिवसाला आमची भेट आहेच. मी तरी त्यांच्याकडे जातो, नाहीतर ते तरी आमच्याकडे येतात. मी म्हटलं, असं का? तर आमच्यातलंही पार्टिशन हाय. पार्टिशनचा शब्दकोशातला अर्थ आणि हा अर्थ यांची सांगड कशी घालणार सांगा? इथं अगदी उलट अर्थानंच तो वापरला होता. असे इंग्रजीतून ग्रामीण बोलीत नवे नवे शब्द येऊ लागले आहेत. नित्य त्यात नवी भरही पडत आहे. पुष्कळदा हे शब्द फार बोलके करतात. बोलणाऱ्याच्या मनातला भाव समर्थपणे व्यक्त करतात. त्याची ही फक्त ओझरती ओळख झाली. खरं तर कोणीतरी त्यावर सखोल अभ्यास करून प्रबंधच लिहायला हवा. अर्थात हे काम माझं नाही, ते अभ्यासकांचं आहे. आज ना उद्या कोणी संशोधक लाभेलही. रसिको, कथा संपली. कशी वाटली नक्की कळवा. आपल्या बार्शी संचार चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनवर सूचना देतील आणि आपल्याला ते लगेच बघता येतील, ऐकता येतील. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.